हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 34 इंच कटोरी. त्यासाठी आपल्याला घडी घ्यायची आहे 11.25 इंच. मागच्या वेळेस आपण 10 इंचाची घडी घेतली होती आणि उंची अगदी पहिल्यासारखीच 15 इंच घ्यायची आहे. आणि माप थोडासा मापात बदल आहे, घडीमध्ये बदल आहे. तर आपल्याला हे गळ्याचं माप 2.5 इंचावरच खूण करायची आहे. आणि शोल्डरची सुद्धा 6 इंचावरच मार्किंग करायची आहे. आणि मोंढा जो घ्यायचा ना आपल्याला, तो सुद्धा आपल्याला 6 इंचच घ्यायचा आहे. हे बघा. आणि पहिल्यासारखाच आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा, अगदी 32 इंची कटोरी कापला तसंच आहे. आणि गळा आपण 32 इंचाचा 6.5 इंचावर घेतला, 7 इंचावर घेतला होता. तर आता मी 7.25 इंच 34चा गळा घेत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळा घेऊ शकता, कारण कुणाला खोल गळा आवडतो तर कुणाला वरती गळा आवडतो. अगदी त्याप्रमाणे तुम्ही गळा घेऊ शकता. आणि 1 इंच आत, आणि इकडं सुद्धा मोंढ्याला 1 इंच आत आणि अर्धा इंच बाहेर. तर आपल्याला काय करायचं, या सगळ्या मार्किंग करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अशी मार्किंग आपल्याला करून घ्यायची. इकडं जशा मार्किंग केलं तशा अगदी पहिल्यासारखंच. आणि आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, आपण पाठीमागचा भाग हा एक अर्धा इंचावर जी मार्किंग केली ना, तो कापायचा आहे. हे बघा. त्याच्यानंतर आपल्याला समोरचा जो भाग आहे ना, तो आपल्याला जी 1 इंचावर मार्किंग केलेली आहे ना, तो कापायचा. हे बघा, बघितलं. हे असं आपल्याला गळा सुद्धा आपल्याला तसाच कापून घ्यायचा आहे. हे बघा. असा गळा कापला की आपल्याला गळ्याचं माप, कटोरीचं माप याच्यात थोडासा बदल करायचा आहे. आता ब्रेशर पट्टीचं माप आहे तेच ठेवायचं. 3.5 इंचवर अशी मार्किंग करायची. इकडं आपल्याला पावणे तीन इंचावर मार्किंग करायची आहे. आणि आपल्याला 3.5 इंचापासून ह्या 3.25 इंचावर अशी रेष मारून घ्यायची सरळ. आणि गळा आपण त्याच्यातच थोडा बदल करणार आहोत. गळ्याच्या आपण मार्किंग केली ती 1 इंचावर. आता आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि ह्या जो शोल्डर असतो ना, मोंडा, त्याच्यापासून आपल्याला फक्त 2.5 इंचावर हाही तशीच मार्किंग करायची आहे. आणि अशी आपल्याला अशी रेष आखून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला ह्याचा मध्य 11.25 इंच आपण घेतलेला आहे. तर आपल्याला इथं 5.25 वर खूण करायची आहे. आणि हे याला असं मिळून घ्यायचं आहे. तर बघा, हे असं आपल्याला मिळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पहिली ब्रेशर पट्टी वेगळी करायची. हे बघा, ही. आणि मागच्या वेळेस मला विचारलं की बाहीची कटिंग, एक कमेंट आली होती बाहीची कटिंग द्या म्हणून. तर मी बाहीची कटिंग टाकलेली आहे. याची पण बाहीची कटिंग मी टाकणार आहे, कारण मापात बदल असतो. त्यामुळं मला बाहीची कटिंग वेगळी टाकावंच लागणार आहे. कारण हा 34 इंची ब्लाऊज, या बाईचे माप किती घ्यायचे आणि कसे घ्यायचे. तर आपल्याला हा कटोरी दुसऱ्या पेपरवर ठेवून आखून घ्यायचा आहे. असं ठेवलं का आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. अशी चौकडून मार्किंग करून, हे बघा, याला अशी अशी मार्किंग करून घ्यायची. हे बघा, मार्किंग केलेली आहे. आता आपण माप वाढवायचे आहे. आता पहिल्यासारखं 32पेक्षा थोडी वेगळी बदल आहे याच्यामध्ये. नक्की व्यवस्थित व्हिडिओ बघा. इकडं 32 इंचाला आपण 1.25 इंच घेतलं होतं, पण आता आपल्याला इकडची मार्किंग 1 इंचावर करायची पूर्ण. आणि इकडं हाही तशीच 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. अशी इथं 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि 8 इंच, तर 8 इंचाचं मध्य 4 इंच, 4 इंचापासून खाली आपल्याला 1.5 इंच असं इथे यायचं आहे. आणि 1.5 इंचापासून आपल्याला ह्याची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, 1.5 इंचापासून इकडे ही रेष भिडवायची आहे. याला सुद्धा तसंच करायचं आहे, 1.5 इंचापासून इकडे. आणि ह्या 1.5 इंचापासून पुन्हा अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि
हा जो 1 इंच आहे ना, त्याला हा इथून असं टिप मारण्यासाठी म्हणजे आपण ठेवणार आहे, तर 1 इंचाला असं मिळवणार आहोत बघा. आणि आता आपल्याला काय करायचं, हे सगळं कापून घ्यायचं आहे कटोरी. हे बघा, अगदी पहिल्यासारखंच मार्किंग आहे, फक्त आपण मापात थोडासा बदल केलेला आहे. आपण फक्त माप घेताना थोडासा बदल केलेला आहे, कारण प्रत्येकाचे माप वेगवेगळे असतात म्हणून मी वेगवेगळं टाकलेलं आहे. तर हा आपला 32 इंची कटोरी तयार झालेला आहे बघा. तर 32 इंची कटोरी हा शोल्डरचा भाग आहे, हा कटोरी आहे बघा, आणि ही ब्रेशर पट्टी आहे. जेव्हा ब्लाऊजवर कापून दाखवेल तेव्हा व्यवस्थित तो दिसत आहे. सध्याला पेपर कटिंग चालू आहे बघा. आवडला तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कारण मला एक कमेंट आली होती की बाहीची कटिंग, तर मी 32 इंचाची बाही कापून दाखवली, त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. आणि आता 34 इंचाचा कटोरी कसा कापायचा याचासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.